हॅलो. दिसतंय. हा, योगिता भगिनी, स्नेहा भगिनी, वर्षा भगिनी. दिसतंय दिसतंय. हो हा दिसतंय. हा, तुम्ही रिस्पॉन्स दिला तर मला कळेल की हे दिसतंय की नाही. हो. हा, पहा आता याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय हरितः चषकः, पीतः चषकः, रक्तः चषकः. पुल्लिंगीमध्ये. स्त्रीलिंगीमध्ये दिसतंय हरिता शाटिका, पीता शाटिका, रक्ता शाटिका. आणि नपुंसकलिंगीमध्ये दिसतंय नपुंसकलिंगीमध्ये दिसतंय हो ना, त्याच्यावर हा केलं. हा, हरितम पर्णम, पीतम पर्णम, रक्तम पर्णम. है ना. पहा, हरितः चषकः, पीतः चषकः, रक्तः चषकः. हरिता शाटिका, पीता शाटिका, रक्ता शाटिका, हरितम पर्णम, पीतम पर्णम, रक्तम पर्णम. आहे ना. आता पहा, याच्या या 3 उदाहरणांवरून आपल्याला काय लक्षात येत आहे की हिरवा रंग, हे रंग हा जे वर्णवाचक हे जे विशेषण आहे हरित, पीत किंवा रक्त, हे आपल्याला बघा पुल्लिंगीमध्ये दिसतंय चषकः प्रमाणे. चषकः प्रमाणे हरितः, पीतः, रक्तः. स्त्रीलिंगीमध्ये शाटिका प्रमाणे हरिता, पीता, रक्ता. आणि नपुंसकलिंगीमध्ये पर्णम नुसार हरितम, पीतम, रक्तम. म्हणजेच हे जे वर्णवाचक विशेषण आहे हे पुल्लिंगीमध्ये झालं हरितः, स्त्रीलिंगीमध्ये झालं हरिता आणि नपुंसकलिंगीमध्ये झालं हरितम. हे लक्षात आलं का तुमच्या? हो. किंवा पीतः, पीता, पीतम किंवा रक्तः, रक्ता, रक्तम. आता याच्यात कोणती गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची तर अवधेयम यत वैशिष्ट्यम बोधयति तत् विशेषणम, यस्य वैशिष्ट्यम बोध्यते तद विशेष्यम. म्हणजे जे वैशिष्ट्य सांगतं. आता याच्यामध्ये हरितः चषकः मध्ये हरितः आणि चषकः असे 2 पद आपल्याला इथे दिसतात आहेत. तर याच्यातलं जे वैशिष्ट्य सांगणारं जे आहे ते विशेषण, बरोबर आहे ना. वैशिष्ट्य सांगणारं जे आहे यत वैशिष्ट्यम बोधयति तद विशेषणम, जे वैशिष्ट्य सांगणारं आहे ते विशेषण. आणि यस्य वैशिष्ट्यम बोध्यते, आणि ज्याचं वैशिष्ट्य सांगितलं जातं ते विशेष्य. म्हणजे आता हरिता शाटिका मधलं विशेषण कोणतं झालं आणि विशेष्य कोणतं झालं मग? हरितः विशेषण आणि शाटिका आणि चषकः हे विशेष्य. बरोबर आहे. हरितः, हरिता, हरितम किंवा पीतः, पीता, पीतम किंवा रक्तः, रक्ता, रक्तम हे विशेषण झाले. आणि चषक, शाटिका आणि पर्णम हे विशेष्य झाले. ठीक आहे. विशेषण कोणतं आणि विशेष्य कोणतं आहे की नाही. आता पहा, याच्यासाठी एक छोटीशी इथे एक छोटासा अभ्यास आपण करूया. विशेषण आणि विशेष्य. आता इथे काही 10 उदाहरणं दिलेली आहेत. याच्यातलं विशेषण कोणतं आणि विशेष्य कोणतं ते तुम्हाला सांगायचंय. एक एक जण सांगा बरं, एक एक वाचून याच्यातलं विशेषण कोणतं आणि विशेष्य कोणतं. स्वच्छम गृहम. स्वच्छम हे विशेषण आहे आणि गृहम हे विशेष्य. हा, पुढे बरं. हा, योगिता भगिनी तुम्ही सांगा. दीर्घः बाहुः. दीर्घः विशेषण आहे आणि बाहुः विशेष्य. हा, वर्षा भगिनी पुढचं. वर्षा भगिनी.
हा रक्तम हा रक्तम विशेषणम आहे हा आणि वस्त्रम विशेषम. बरोबर आहे. हा पुढचं सांगा मधुकर महोदय. हम्म, बरोबर. निपुणः निपुणः अध्यापकः. हम्म, हा विशेषण. निपुणः विशेषण आणि अध्यापकः विशेष्य. हा स्नेहा हा पुरातनी विशेषण आणि पत्रिका विशेष्य. हा कोमलः पुढे वर्षा विशेषण. भगिनी. हा कोमल कोमल विशेषण. विशेष. मधुकर महोदय. हम्म, पुढे शेवटचं दुष्ट असुर. दृष्ट विशेषण आणि असुर विशेष्य. हा उत्तमम विशेषण आणि हा पुस्तकम विशेष. हा ते एक राहिलं होतं. बरोबर आहे. एकदम बरोबर आहे. म्हणजे आता याच्यातले आपल्याला विशेषण जे आहेत ते आता आपल्याला पहा. याच्यातले पहा आता विशेषण जे आहेत पहा आता. आता किती म्हणजे विशेषण जे आहेत ते आता गुणवाचक विशेषण आणि वर्णवाचक विशेषण. आता गुणवाचक विशेषणांमध्ये पहा स्वच्छ, दीर्घ, रक्त, लंब, निपुण, कोमल, चपल, विशाल, सरळ, सुरस, सुंदर, पुरातन, लोकप्रिय, विविध, तीक्ष्ण, पवित्र, रुचिर, उन्नत, अंतिम, नूतन, प्रामाणिक, कुशल, नील, पीत, शूर, गभीर, दक्षिण, मूर्ख, दरिद्र, दीन, पीन, गहन आहे ना. अशी कितीतरी विशेषणं आपल्याला सांगता येतील. बरोबर आहे ना. तर आता ही विशेषणं जी आहेत तर पहा विशेषणांमध्ये रुचिवाचक विशेषण, वर्णवाचक विशेषण, गुणवाचक विशेषण आणि विरुद्धार्थक असे विशेषणांचे काही आपण जर गट बघितले तर आपल्या लक्षात येईल की रुचिवाचक विशेषणांमध्ये मधुर आहे ना. जसं मधुरः रसः, मधुरा शर्करा, मधुरम पानकम आहे की नाही. लवण, कषाय, तिक्त, आम्ल आहे ना. किंवा वर्णवाचकांमध्ये रंग सांगितले आहेत नील, पीत, हरित, रक्त, पाटल असे इत्यादी सगळेच वर्ण. गुणवाचकामध्ये चटुल, अगाध, शोभन, निर्मल, अशक्त आणि विरुद्धार्थक मध्ये जसं दीर्घ, ऱ्हस्व, कृश, स्थूल, चतुर, मूर्ख, महार्घ, अल्पार्घ, स्वतंत्र, परतंत्र अशी काही उदाहरणं दाखल आपण काही इथे विशेषणं याच्यामध्ये घेतलेली आहेत. म्हणजे विशेषणांमध्ये ती विशेषणं काय दाखवतात तर रुची दाखवणारे शब्द म्हणजे रुचिवाचक शब्द हे विशेषणं असतात. वर्णवाचक शब्द विशेषणं असतात. गुणवाचक शब्द विशेषणांचं काम करतं आणि असे काही विरुद्धार्थी शब्द हे सुद्धा गुण दाखवणारेच आहेत. म्हणजे एखादी गोष्ट ऱ्हस्व आहे का दीर्घ आहे का काय जे असेल ते. आता हं. हो, सांगते त्याचा अर्थ. सांगते 1 मिनिट. एक म्हणजे हा एक मुद्दा आपण पहिली जी आपण स्लाइड बघितली, त्याच्यामध्ये त्या स्लाइड मधले 3 मुद्दे याच्यामध्ये आलेले आहेत बघा. हरितः चषकः, हरिता शाटिका आणि हरितम पर्णम हे आपण बघितलं. बरोबर आहे? या उदाहरणावरून आपल्या काय लक्षात आलं? स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग. हां, लिंग याच्यानुसार आपल्या लक्षात आलं, की लिंगानुसार विशेषणामध्ये कसा बदल होतो. म्हणजे वर्णवाचक जो हरित शब्द आहे, तो पुल्लिंगीमध्ये हरितः झालं, स्त्रीलिंगीमध्ये हरिता झालं आणि हरिता झालं आणि नपुंसकलिंगीमध्ये हरितम झालं. बरोबर आहे? असंच बघा खाली अजून एक उदाहरण दिलंय. कृष्णः काकः, कृष्णौ काकौ आणि कृष्णाः काकाः. आता याच्यात आपल्या काय लक्षात येतंय? एकवचन, द्विवचन, बहुवचन. एकवचन, द्विवचन आणि बहुवचन. आता याच्यामध्ये कृष्णः काक म्हणजे आता याच्यामध्ये सुद्धा इथे वर्णवाचकच हे झालेलं आहे, की काळा, कावळा आहे की नाही? पण हे पुल्लिंगीच आहे. पण आता इथे काय झालेलं आहे? कृष्णौ काकौ
म्हणजे काकहचं द्विवचन काकौ, तर कृष्णहचं द्विवचन सुद्धा कृष्णौ झालेलं आहे. आणि का काकौ. हा बहुवचन झालाय, तर त्याचं विशेषण जे आहे त्याचं सुद्धा कृष्णाः काकाः. बरोबर आहे. हम्म. त्याच्यानंतर तिसरं उदाहरण याच्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे पहिली ओळ जी आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं की विशेषणं जी आहेत ती लिंगानुसार बदललेली आहेत. बरोबर आहे. म्हणजे विशेष्याचं जे लिंग असेल तेच विशेषणाचं लिंग झालेलं आहे. चषकः पुल्लिंग आहे, तर हरितः पण पुल्लिंग झालेला आहे. शाटिका स्त्रीलिंगी आहे, तर विशेषण पण स्त्रीलिंगी झालाय हरिता. आणि पर्णम नपुंसकलिंगी आहे, विशेष नपुंसकलिंगी आहे, ते विशेषण पण नपुंसकलिंगी झालेलं आहे ना. हा पहिला नियम आपण याचा बघितला. दुसऱ्या याच्यामध्ये आता आहे पुल्लिंगी शब्द, लिंग तिन्ही याचं एकच आहे, पण त्याच्यामध्ये वचनानुसार सुद्धा विशेषणांमध्ये बदल झालेला आहे. म्हणजे विशेष्य एकवचनी असेल ते विशेषणही एकवचनी झालेलं आहे. विशेष्य द्विवचनी असेल तर विशेषणही द्विवचनी झालाय. जसं काकौ आहे द्विवचन, तर कृष्णौ काकौ. आणि विशेष्य बहुवचनी झालं म्हणजे काकाहा, तर तो कृष्ण शब्द सुद्धा बहुवचनी झाला, कृष्णाः काकाः. आलं लक्षात. हम्म. आणि तिसरं जे आहे, येतोय माझा आवाज. हो हो हो. आणि तिसरं जे आहे, पीडिताः जनाः, पीडितेभ्यः पीडितेभ्यः जनेभ्यः. जनेभ्यः आणि पीडितानां जनानां. आता याच्यामध्ये काय लक्षात येत आहे आपल्या? विभक्ती विभक्ती आहे ना. अ? विभक्ती आणि याच्यामध्ये काय लक्षात येत आहे? विभक्ती. विभक्ती. याच्यामध्ये आपल्या लक्षात येते विभक्ती. म्हणजे पहिल्या ओळीमध्ये आपण बघितलं की विशेष्याच्या लिंगानुसार विशेषण बदललंय. दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण बघितलं कावळ्याच्या उदाहरणामध्ये की विशेष्याच्या वचनानुसार विशेषणामध्ये बदल झालेला आहे. आणि तिसऱ्या याच्यामध्ये आपण बघितलं की विशेष्याच्या विभक्तीनुसार विशेषणाची विभक्ती सुद्धा बदललेली आहे. मग याच्यावरून याच्या नियमाबद्दलची एक कारिका आहे की यल्लिंगम यद्वचनम याच विभक्ती विशेष्यस्य तद्लिंगम तद्वचनम सएव विभक्ती विशेषणस्य अपि. म्हणजे विशेष्याच्या लिंगानुसार विशेषणाचं लिंग बदलतं, विशेष्य पदाच्या वचनानुसार विशेषण पदाचं वचन बदलतं आणि विशेष्य पदाच्या विभक्तीनुसार विशेषण पदाची विभक्ती बदलते. लक्षात आलं. हो. मग आता याच्यामध्ये पुढचं आपण वाचा. तुम्हाला दिसतंय पुढचं. पुल्लिंगामध्ये दिसतंय बघा, शूरः शूरा आहे ना. ते पुल्लिंगामध्ये झालं शूरः, स्त्रीलिंगीमध्ये झालं शूरा. कुशाग्र कुशाग्रा, स्वच्छ स्वच्छा, प्रसिद्ध प्रसिद्धा, ज्येष्ठ ज्येष्ठा, शुभ्र शुभ्रा, अंतिम अंतिमा, सुंदर सुंदरी, सुंदर सुंदरी, पुरातन पुरातनी, तेजोमय तेजोमयी. दिसतंय? आवाज येतोय का माझा? तेजोमय तेजोमयी. तेजोमयी, बुद्धिमान. आता इथे तुम्हाला काय फरक दिसतो पहिल्या ओळीमध्ये आणि पहिल्या याच्यामध्ये आणि दुसऱ्या याच्यामध्ये? हॅलो. याच्यामध्ये काय फरक दिसतोय तुम्हाला? व्यक्तीचं विशेषण आहे. स्त्रीलिंगी पुल्लिंगीनुसार. दुसऱ्याच्यात वर्ण काहीतरी
पहिल्या ओळीमध्ये गुणवाचक आहे. गुणवाचकच आहेत, पण बघा पहिली जी ओळ आपल्याला दिसते आहे या पहिल्या ओळीमध्ये आकारांत दिसतात आहेत सगळे झालेले. शूर शूरा है ना, आणि नंतरचे जे आहेत ते विकारांत झाले आहेत. म्हणजे सुंदरचं सुंदराने सुंदरी होतं. तर ते आपल्याला काही काही गोष्टी ज्या आहेत म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की जे विशेषण जे होतात पुल्लिंगी स्त्रीलिंगी होताना तर कोणत्या कोणत्या विशेषणांमध्ये आकारांत आणि इकारांत मध्ये आकारांत इकारांत आहे. हा काही आकारांत होतात तर काही इकारांत होतात. तर ते इकारांत. आपण लक्षात ठेवायचे की सुंदर आहे तर जसं सुंदरी बालिका होईल. म्हणजे आपल्याला मग ज्या वेळेला त्याच्या विभक्तीनुसार बदल करायचा तर त्यावेळेला आपल्याला काय करावं लागतं, त्यावेळेला आपल्याला काय करावं लागेल की आता आपण एक विशेषणांच्या बाबतीत आपण एक नियम बघितला आहे ना की विशेष्याचं जे लिंगवचन विभक्ती असते तीच विशेषणाची लिंगवचन आणि विभक्ती असते. बरोबर आहे. हो. तर आता याच्यामध्ये काय होतं, जर आता आपलं विशेष्य स्त्रीलिंगीसाठी मी बोलते हा की आपलं विशेष्य जर आकारांत स्त्रीलिंगी असेल आणि विशेषण जर इकारांत होत असेल तर आपल्याला त्याच्या विभक्तीनुसार बदल करताना दोन वेगवेगळ्या शब्दानुसार बदल करावे लागतात. जसं की सुंदर शब्द समजा आपण घेतला, बरोबर आहे ना. हरिओम, आवाज येतोय माझा. हो हो हो. सुंदर शब्द जर आपण सुंदर घेतला शब्द, तर हा. आता बोलतोय सुंदरः बालकः आहे ना, तर दोन्ही आकारांत झाले. सुंदरः बालकः, सुंदरौ बालकौ, सुंदराः बालकाः. मग त्याच्या सगळ्या विभक्तींमध्ये आणि सगळ्या वचनांमध्ये ते चालेल. जसा आता बालक शब्द जो आहे तो देव शब्दाप्रमाणे अकारांत पुल्लिंगी देवः देवौ देवासारखा, बालकः बालकौ बालकाः, बालकं बालकौ बालका. हा. सुंदरम बालकम, सुंदरौ बालकौ, सुंदरान बालकान. बरोबर आहे ना. सुंदरेण बालकेन, सुंदराय बालकाय, सुंदरात बालकात, सुंदरस्य बालकस्य, हा. सुंदरे बालके, असं पूर्ण तो चालेल त्या विभक्तीप्रमाणे आणि वचनाप्रमाणे. बरोबर आहे. कारण दोन्ही अकारांत आहेत. पण जर आपल्याला सुंदर शब्द जर आपण घेतला स्त्रीलिंगीसाठी तर त्याचं स्त्रीलिंगीमध्ये त्याचं विशेषण होतं सुंदरी. सुंदरी तरुणी. सुंदरी आणि सुंदरी बालिका असं जर घ्यायचं असेल तर आपल्याला कसं करावं लागेल, त्याच्या विभक्तीनुसार आपल्याला सुंदरी शब्द जो आहे तो पूर्ण आपल्याला नदीप्रमाणे चालवावा लागेल आणि बालिका शब्द हा पूर्ण मालाप्रमाणे चालवून आपल्याला त्याच्या सगळ्या विभक्तींमध्ये आपल्याला चालवताना अशा दोन पद्धतीने आपल्याला ते चालवावं लागेल. लक्षात आलं का तुमच्या? हो हो. नदी नद्यांमध्ये हा असं. हो. हा. सुंदरी सुंदर्यौ सुंदर्य म्हणजे सुंदरी बालिका, सुंदर्यौ बालिके आणि सुंदर्य बालिका. खूप बारीक गोष्ट आहे एकदम. लक्षात नाही येत. आलं लक्षात की नाही आलं? हो, आलं आलं. आला आला. म्हणजे आपल्याला ज्या वेळेला हे असतात विशेषण असतात इकारांत होणारे स्त्रीलिंगीमध्ये आणि आपलं विशेष्य जर इकारांत असेल तर दोन्ही सोबत सोबतच चालेल. ऐकली. समजा सुंदरी नदी समजा आपण म्हटलं तर मग ते दोन्ही सारखे सारखेच चालतील. पण जर का समजा आपण सुंदरी आणि बालिका म्हणतो आहे तर मग बालिका शब्द हा आकारांत होईल आणि सुंदरी शब्द हा दीर्घ इकारांत आहे ना. ठीक आहे. हो या पद्धतीने आपल्याला ते घेता येईल. आता हे पुढे बघा, आता याच्यामध्ये अभ्यास दिलेला आहे. आता पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. आता पहा मी याच्यामध्ये सांगा आता एक एक जण सांगा. पहा आता कुशल आणि अध्यापकाय असं घेतलेलं आहे आता याच्यामध्ये. तर आता हे कंसामध्ये जे दिलेले आहेत ते सगळे विशेषण आहेत. हे सगळे तुम्हाला लिहून काढायचे आहेत बरं. लागेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा, हा जो अभ्यास आहे याचा, आणि हा वहीमध्ये करा. आहे ना, म्हणजे
हे जे आहे वहीमध्ये सोडवून बघा तुम्ही. हम्म. कुशलाय अध्यापकाय. हा, कुशलाय अध्यापकाय. पुल्लिंगीचंच घ्या आधी पूर्ण, मग स्त्रीलिंग घेऊन मग नपुंसकलिंग घेऊन. मग दुसरं सांगा. वर्षा भगिनी सांगा, स्नेहा भगिनी सांगा दुसरं. सुंदरम बालकः. सुंदरम नाही म्हणणार, बालक आहे की नाही. हा. सुंदरः बालकः. सुंदरः बालकः. हा, सुंदरः बालकः. पुढे तिसरं. स्नेहा भगिनी उत्तमः जनात. नाही. उत्तमात जनात जनात. कोणती? हा, जनात कोणती विभक्ती आहे? पंचमी. पंचमी विभक्ती आहे. देवा मग उत्तम पंचमी. शब्दाला सुद्धा आपल्याला पंचमी विभक्तीनुसारच करावं लागेल, आहे की नाही. उत्तमात जनात. आलं लक्षात? हो. कारण विशेष्याच्या लिंगवचन आणि विभक्तीनुसार विशेषणाचं लिंगवचन आणि विभक्ती आपल्याला बनवावी लागते, आहे की नाही. मग आता जनात पंचमी विभक्ती एक वचन आहे, तर मग उत्तम शब्दाची पण पंचमी विभक्ती एक वचन करावं लागेल आपल्याला. उत्तमात जनात. बरोबर आहे. हो. पुढे हा सांगा ना, तुम्ही सांगा. हा, वृद्धम पंडितम. पुढे सांगा. विशालस्य वृक्षस्य. हा, विशालस्य वृक्षस्य. पुढे समृद्धे कवेः. आता पहा इथे काय गंमत आहे. कवी शब्द आहे तो. कवी शब्द हो. कसा आहे? ऱ्हस्व इकारांत शब्द आहे तो. बरोबर आहे. हो. ऱ्हस्व इकारांत शब्दाची कवे हे कोणती विभक्ती आहे? पंचमी किंवा षष्टी एकवचन. बरोबर आहे. हो. पंचमी किंवा षष्टी एकवचन. आता समृद्ध शब्द आहे. समृद्ध शब्द कसा आहे? आकारांत आहे. आकारांत आहे. मग कवे हे शब्दाला समृद्ध विशेषण लावायचं असेल तर एक तर तुम्हाला लावावं लागेल समृद्धात कवे हे किंवा समृद्धस्य कवे हे. बरोबर आहे ना. कारण समृद्ध शब्द आहे अकारांत. समृद्ध अकारांत येतो की नाही. हो. हा, आणि कवेनुसार मग आता कवेहेला जर आपण पंचमी विभक्ती मानलं तर समृद्धात करावं लागेल, आणि कवेहेला जर षष्टी विभक्ती घेऊन चाललं तर समृद्धस्य करावं लागेल. बरोबर आहे. देवस्य आणि हा, मगाशी मी जे उदाहरण दिलं स्त्रीलिंगीच्या बाबतीत हा. तेच पाहिजे पुल्लिंगीच्या बाबतीतही लागू पडलं. कसं? कारण आपलं जे विशेषण आहे ते अकारांत पुल्लिंगी आहे आणि आपलं विशेष्य जे आहे ते ह्रस्व इकारांत पुल्लिंगी आहे. आलं लक्षात? हो हो. हो हो. पुढचं सांगा. सुदीर्घ मार्गाचं काय होईल? सुदीर्घ मार्गाचं काय होईल? कोणी सांगा. सांगा योगिता भगिनी. सुदीर्घ मार्गे. हा, बरोबर आहे ना. सुदीर्घ मार्गे. बरोबर आहे ना. हो तेच. आता स्त्रीलिंगी मध्ये सांगा. मलिना विशेषण आहे आणि नद्याम आहे. मलिनाम नद्याम. आता पहा नद्याम कोणती विभक्ती आहे? द्वितीय. नाही नाही नाही. बरोबर आहे ना. द्वितीयच आहे. हो. नाही, सप्तमी आहे. सप्तमी. मग आता तुम्हाला याची सप्तमी करावं लागेल. कशाची? मलिना शब्दाची. मलिना शब्द कसा चालतो? कसा चालेल मलिना शब्द? मनाप्रमाणे.
मालाप्रमाणे. मालाप्रमाणे चालेल मलिना शब्द. मग आता माला शब्दाची सप्तमी विभक्ती काय आहे? मलायाम. अ? मलिनायाम. हम्म. काय होईल मग? मलिनायाम. मलायाम राहील ना? हा. मलिनायाम. नद्याम. नद्याम. मलिनायाम नद्याम. नद्याम. आलं हम्म. लक्षात? हम्म. हो. मलिनायाम हो. नद्याम. ही एक्सरसाइज पूर्ण कराल तुम्ही? हो करतो. याचा स्क्रीनशॉट हो. काढून घ्या आणि हे होमवर्क म्हणून हे तुम्ही पूर्ण करा. हो का? हो. काढलं स्क्रीनशॉट की हे सगळं घ्यायचं आत्ता? नाही होमवर्क करतो ना मी. होमवर्क करू. होमवर्क करता? हो. हो. मी तुम्हाला अजूनही होमवर्कला काही माझ्याजवळ आहेत एक्सरसाइज, त्या मी तुम्हाला टाकते. हम्म. ठीक आहे ना? हो. हो ना? हो. ग्रुपवर पाठवते मी त्या. पण त्या मात्र पूर्ण करत जा तुम्ही होमवर्क सिन्सिअरली, आहे ना? हम्म. तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल. होमवर्क नाही केलं तर विसरून जाऊ आपण. नपुंसकलिंगीमध्ये पण पहा. पुरातनम भवनम असं होईल, आहे की नाही? हं. हा. वनम हे पण पण. तुम्ही करा. केलं. वनम प्रमाणे हे पण तुम्ही करा. याच्यामध्ये तुम्हाला स्त्रीलिंगीचं, पुल्लिंगीचं आणि नपुंसकलिंगीचं हे तिन्ही तुम्ही पूर्ण करा याच्यामध्ये. ठीक आहे? हो. एवढं पुरेसं आहे आज? चालते. हो. पुढचं घेऊ? एवढं पुरेसं आहे ना? हो मॅम. हो चालेल. बरं, आपण मागच्या वेळेला जसं ठरवलं होतं की आपण रोज अर्धा तास आपण बसायचं, म्हणजे 8-8 दिवसांनी अशी लिंक हे करण्यापेक्षा तर आपला अभ्यासक्रम पुढे जाईल. हम्म. तर तसं आपण सोमवारपासून सुरू करायचं का? मी तसं प्रांतामध्ये विचारलंय तर ते चालतील असं म्हणाले. बरं. म्हणजे रोज अर्धा तास थोडा अभ्यास होईल. एकदम 1.5-2 तासाचं शिकवलेलं, कारण खूप ओव्हर हे नको. आणि लिंकही पण रोजच्या रोज शिकवली तर लिंकही लागते. चालतंय ना. हो? काय म्हटलं? लिंक 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 लागते म्हणजे आपल्याला कंटिन्यू मध्ये येऊ आपण. हा. नाही नाही. 8 दिवसांनी काय होतं, आपण 8 दिवसांनी आपण भेटतो की नाही एकत्र. तर हम्म. ते 8 दिवसानंतर आपल्याला आठवत नाही काय हे असतं तर. म्हणजे काय शिकवणं होतं, काय नाही ते विसरून जातो आपण 8 दिवसामध्ये. तर हे जर आपण रोजच्या रोज जर अर्धा तास घेतलं, तर तो अर्धा पाऊण तास, जसं शाळेचा एक तासिका असते पाऊण तासाची, तर तेवढ्या वेळेस शिकवलेलं बरोबर लक्षात राहतं. 1.5 तासाचा एकदम आठवड्यातून 1 दिवस म्हटल्यानंतर ते काही गोष्टी सुरुवातीला लक्षात राहतात आणि नंतर मग आपण म्हणजे ओव्हर होऊन जातं ते. व्याकरणाचा भाग असल्यामुळे. म्हणून मग मी शैलजा भगिनींना विचारलं, तर त्या म्हणे काही हरकत नाही म्हणे, तुमच्या विद्यार्थ्यांची जर रिक्वायरमेंट अशी असेल म्हणे की रोज अर्धा तास सोमवार ते शुक्रवार, आणि त्यांचं म्हणणं आहे शनिवार रविवार आपण सुट्टी देत जाऊ, म्हणजे मग आपल्यालाही कुठे जायचं असेल तर आपणही जाऊ शकतो. तर अर्ध्या तासाचं चालेल. म्हटलं तर थोडा एक एक मुद्दा होतो. आता याच्यापेक्षा जास्त घेतलं तर ते डोक्यावरून जातं मग. हम्म. हो ना? चालते ना. चालते ना. तर मग आता आजचा शुक्रवार आहे, तर आता आपण सोमवारी भेटायचं का मग? तर मग किती हो वाजता? नक्की. हो. कितीची वेळ ठेवायची सांगा. आता हे 8 वाजता म्हणजे खरं तर हे काय टाकलं म्हणजे मी, तर म्हटलं आता हा कोणाचं टाइम जेवणाचं काय. अ? 9:30चा आताचा 9:30 वाजता 9:30. हो. चालेल ना?
म्हणजे जेवण साडे वगैरे आटपून जात. बरं. सगळ्यांना जमेल का हो 9:30 वाजता? कम्फर्टेबल आहे. मधुकर ठीक आहे, महोदय, चालेल 9:30ला. चालेल का? मधुकर महोदय चालेल ना? हा, चालेल. मग आपण सोमवारी भेटू मग आता आपण. सोमवार ते शुक्रवार आपण भेटू आता. फक्त एक 27